याने उचलली देशीची बाटली, त्याने काही हाऊस नाही फिटली. याने उचलली गावठीची बाटली, गावठीच्या बाटलीने आतडी फाटली. डॉक्टरने लावली सलाईनची बाटली, सलाईनच्या बाटलीने शुद्धीवर आलं नाही, शेवटी मेलं. त्याच्या मड्यावर अत्तरची बाटली. म्हणजे दुधाच्या बाटलीचा प्रवास अत्तरच्या बाटलीपर्यंत झाला. चटक कोणी लावली? माय उरली कुठे? माय उरलीच नाही, मायचं मॉडिफिकेशन झालं मम्मी. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. माय या शब्दात जो गोळवा आहे ना, आई या शब्दात जो गोळवा आहे, तरी लोक म्हणतात माय मरो मावशी. नेमका फायदा कोणाचा तेच समजत नाही मला. विठाला 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 विठाला. काही गोष्टांचे लॉजिकच लावता येत नाही शेवटपर्यंत. मरून गेलं तरी अर्थ लागत नाही. जाऊ द्या, आपण काही मेंदूला ताप द्यायचो नाही. जिजाबाईनं महाराजांना घडवलं. वयाच्या 15व्या वर्षी हातात तलवार दिली. वयाच्या 29व्या वर्षी अफजल खान फाडला. वयाच्या 35व्या वर्षी महाराज दिल्लीला गेलेत. हे महाराजांचं कर्तृत्व आहे. तिथे गेल्यानंतर औरंगजेबानं महाराजांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला. महाराज दिल्लीला कडाडले होते. राम सिंह हमारे सामने जो खड़ा है वो कौन है? महाराज ये महाराज जसवंत सिंह. तू भी जानता, तेरा बाप भी जानता, तेरा बादशाह भी जानता कि मैं मराठा रियासत का राजा हूं. जानबूझकर मुझे अपमानित किया जा रहा है. त्याने सांगितलं होतं आहिस्ता बोले राजा साहब, औरंगजेब के सामने ऊंची आवाज करने वाले की गर्दन मार दी जाती है. महाराजांनी सांगितलं हम किसी से डरते नहीं. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गरजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीती नामामुळी तुझी गडगडणाऱ्या नभा, आसमानीच्या सुलतानीला जवाब देती जिव्हा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गरजला महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. महाराजांनी लाचारी कधी पत्करली नाही. कुत्र्याच्या समोर तुकडा टाकावून कुत्र्याने शेपूट हलवावं या महाराष्ट्राला कधी जमलंच नाही. नाही नाही नाही, स्वाभिमानानं जगणं महाराजांनी आम्हाला शिकवलं. असा राजा पुन्हा होणे नाही. चित्राची पूजा नाही होत बरं इथे. लई लोकांचे चित्र चांगले आहेत महाराज. माणूस जेवढा मोबाईलच्या डीपीवर सुंदर दिसतो तितका ओरिजिनल सुंदर नसतोच. आणि जितका आधार कार्डावर बोगस दिसतो तितका ओरिजिनल बोगस पण नसतो. चित्राची नाही, चारित्र्याची पूजा. या जगात ज्यांचं चारित्र्य होतं त्यांचे 450 वर्षापासून या महाराष्ट्रात जयंती साजरी होते. आपली तो कोणी पुण्यतिथी बी साजरी करत नाही हो. त्याच्यासाठी कर्तृत्व लागतं, तेवढा आदर लागतो. देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी त्या ठिकाणी आपलं योगदानही लागतं. असो, ज्ञानोबराय माया जयाने घातली मुक्तीची गवांधी. मग काहो ज्ञानोबराया, तुमचा काला खाण्याचा काही नियम प्रोटोकॉल दंडक आहे का? महाराज म्हणतात आहेत ना. काय दंडक आहे? अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये एकमेक देवो मुखी, एकमेक देव मुखी, ओ एकमेक देव मुखी, ओ एकमेक देव मुखी, एकमेक देव मुखी, एकमेक देव मुखी, ओ एकमेक देव मुखी.
देवमुखी एकमेका देवमुखी ओ एकमेका देवमुखी ओ एकमेका देवमुखी ओ एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी हा सुखी घालू उंबरी सुखी घालू उंबरी ओ वैकुंठी तो ऐसे नाही 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 सुखे घालू उंबरी सुखी घालू उंबरी एकमेका से नाही हरी बोल. वैकुंठी तोई से नाही जय हो जय हो. कुंठी तोई से नाही वैकुंठी तोई से नाही वा 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 वा. एकदा टाळ्या वाजवा ना त्यांच्यासाठी. महाराष्ट्रातले 2 दिग्गज असताना त्यांच्या समोर म्हणणं याच्याकरता एक काळीज वाघाचंच लागतं महाराज. आणि सगळे छावे आहेत महाराजांचे, शरद महाराजांचे. 75 लेकरं संस्थेत आहे. कीर्तन करणं सोपं आहे, कीर्तनकार बनवणं लय कठीण आहे महाराज. कीर्तन करणं सोपं आहे, इतकं बी सोपं नाही ते. एक वाक्य चुकलं की क्लिप अख्ख्या महाराष्ट्रात फिरती. का नाही की 2 महिने झोपूच दिलं नाही बाबा लोकांनी मला. अजान म्हटली होती म्हणे. इतका त्रास झाला बाबा, न सांगितलेलंच बरं. मला सांगायचं होतं वेगळं, सगळं माझ्या बोकांडी येऊन पडलं ते. ज्याला अक्कल नाही तो बी शहाणपणा शिकवायचा तेव्हा. असं कुठे चालतं का, हे आपल्या धर्मात बसतं का, अरे तुझं काय योगदान आहे धर्मासाठी ते तर सांग. फुटका डोळा इथे तू चिपकाळतो वेगळ्या माणसा. आपलं योगदान काय, मागचं पाहायचं नाही, पुढचं पाहायचं नाही, मधलंच काढायचं. त्याच्यामुळे युट्यूबचे सगळे कीर्तनच बंद आहे, टाकूच द्यायची नाही. पण मग आता आमचं पोरग एकदम जवळचं आहे आणि माझे सगळे कीर्तनं तोच टाकतो. त्याच्यामुळे मायबापा विठ्ठला आमच्या अनिकेत आणि सगळे धार्मिक कार्यक्रम एकही त्याच्यामध्ये दुसरं काहीच पाहायला मिळणार नाही. मला सांगायचं काय तुम्हाला, कीर्तन करणं सोपं आहे, कीर्तनकार घडवणं लय कठीण आहे. 75 लेकरं महाराजांच्या संस्थेत शिकतायत. आणि म्हणून ध्यानात ठेवा, या संस्थांना टिकवणं आपल्या हाती आहे. हे टिकले तर पुढे टाळकरी तयार होतील. कीर्तनकार तर दररोज तयार होत आहेत, पण टाळकरी मी तर असं म्हणतो की पुढे जर अशा संस्था जर राहिल्या नाही, यांना जर आपण संगोपित केलं नाही, तर पुढे ते कराओकेवरती कीर्तन करावं लागेल. मागे बॅकग्राऊंड म्युझिक लावायचं आणि कीर्तनकारांना एकट्यानंच बोलायचं, अशी परिस्थिती होईल. म्हणून या संस्थांचं संगोपन करणं आपली खूप मोठी जबाबदारी आहे. या वयात यांना वाटत नसेल का आपण कॉलेजला जावं, शाळेत जावं, उन्हाळक्या कराव्यात. हे मागच्या जन्माचे पुण्य आहे मायबाप असो. आणि मला महाराजांनी सांगितलं, महाराज मला ढोरकींचं या मंडळींचं सगळ्यात मोठं योगदान माझ्या संस्थेला आहे. हेही तुमचं मोठेपण आहे. महाराज म्हणतात, एकमेका देवमुखी सुखी घालू हुंबरी. हुंबरी हा खेळ आहे. तुझी कोण घाली हुंबरी, तू आपली मावशी मारी येली. याची मावशी कोण हो? पुतना. सख्खी होती का? मानलेली होती. मुंह बोली हिंदीमध्ये. तुझं लागी व देव उपजला मजा आधी. या कंसाने तातडीची बैठक बोलवली, इमर्जन्सी. कंस चानूर मुष्टिक वक्रधन शिशुपाल शालो विद्रोक फाउंड्री विविध सगळ्या दैत्यांना बोलवलं. माझा वैरी, माझा रिपू, माझा दुश्मन, माझा शत्रू जन्माला आला. सगळ्यांनी सांगितलं मारून टाका, मारून टाका, मारून टाका. अरे पण मारायला जाईन कोण? उंदरांनी सभा घेतली. उंदरांनी सांगितलं आपली बरीचशी भावकी मांजरनं फोडलेली. म्हणले मग मांजर आली की कळायला पाहिजे, काहीतरी सुचवा. एक मोठा उंदीर उभा राहिला. म्हणले मी बोलू का? म्हणले बोला. म्हणले मांजरच्या गळ्यात घंटा बांधा. सगळ्यांना पटलं. ते चिवळा खाऊन सगळे मोकळे झाले. पण मांजरच्या गळ्यात घंटा बांधायला जाईन कोण?
जो जाईन तो तर नाश्त्यासारखा जाईन. तसं याला मारायचंय, पण मारायला जाईन कोण? त्या मंत्रिमंडळात एक महिला आरक्षित सीट होतं. तुमचं आरक्षण आजकालचं नाही माय, एस टीमध्ये 50% आता झालं. तुमचं आरक्षण लय जुनं आहे, तसा तुमचा अधिकार लय मोठा आहे. तुम्हाला सगळे देव घाबरतात, नवरदेव सुद्धा. एका बाईची नुसती नजर पडली तर 3 देव लहान लहान लेकरं होऊन पडले होते महाराज. एका बाईची रागाने नजर पडली तर सोन्याचं गाव जडून खाक झालं होतं. नुसती नजर पडू द्या, माणूस 2-3 एकर विकायलाही मागे पुढे पाहत नाही. नजर येते नजर. नाद करायचा नाही, नाद. चांगल्या चांगल्यांचा टांगा पलटी घोळा फरार झाला. बाई ती बाई, नाद करायचा नाही. कपड्याच्या दुकानासमोर प्लास्टिकची बाई पाहिली तरी माणूस उभा राहून जातो आणि जवळ गेला म्हणतो अरे बापरे डुप्लिकेट आहे का नो. कामाजी कोतवाल याने नाडले बहुतांसे, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासे. आता अवघड आहे ते. योग माया आहे, तुम्ही योग माया. जगत जननी आई भवानी ते स्वरूप आहे तुमचं. अशोक ती सांगितलं कंसाला मी मारते रे. अगं म्हणली तू मारशील कशी, तू दिसायला किती विद्रूप भयानक आहे. ती म्हणली ते टेन्शन न घेऊ, मी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन मेकओव्हर करून येते. पुतना गेली, सगळा शृंगार केला. नामा म्हणे आली नंदाचे अंगणा, स्वरूप सुंदर देवांगणा. यशोदा मातेनं देवाला पाळण्यात टाकलं होतं, झोपवलं होतं. अंगणात आली तर पुतना सुंदर रूप घेऊन आली होती. भरजरीचे वस्त्र, दिव्यालंकार. यशोदा मातेनं तिला पाहिलं. मातेला वाटलं अप्सरा आली की काय बा आपल्या घरी. पुतण्याने विचारलं, म्हणले का ग तुला पोरगा झाला? म्हणले हो. म्हणले मला निरोप नाही, बातमी नाही, मेसेज नाही, मिस कॉल नाही, स्टेटस नाही, फेसबुकला नाही, इन्स्टाला नाही. अगं म्हणले मी तुला ओळखलंच नाही. म्हणले मी तुझी बहीण यशोदा माता. म्हणली मला सख्खी बहीण नाही, चुलत बहीण नाही, मावस बहीण नाही, आत्या बहीण नाही, गुरु बहीण नाही, दूध बहीण नाही आणि सावत्र बहीण नाही. 7 बहिणीपैकी मला कोणतीच बहीण नाही. तू कोणती बहीण आहे? ती म्हणली मी तुझ्या आईच्या बहीणच्या जन्नांच्या देराणीच्या जेठाणीच्या मोठ्या पोरची लहान सुने. म्हणलं सांगा बरं काय नातं होईल? काल्पनिक सांगितलं. तेव्हा सांगितलं झोपला येतो. झोपला येतो म्हटल्याबरोबर उठून बसला. तो म्हणला येडी मी का झोपा जोडायला आलोय का? हे माझं बवणीचं गिराईक आहे आणि चांगला दुकानदार बवणीचं गिराईक सोडत नाही. आणि देव झोपला तर आपलं कसं होईल? देव झोपत नाही, नुसत्या कधी कधी डुलक्या मारतो. एकदा मारली होती त्याने डुलकी गणेश अनंत चतुर्दशीच्या दिवशी लातूर जिल्ह्यामध्ये खिल्लारी नावाच्या गावात नुसती डुलकी मारली होती. काय झालं तुम्हाला काही सांगायची गरज नाही. 2013 मध्ये केदारनाथला डुलकी मारली होती त्याने. काहींचा पत्ताच लागला नाही महाराज. मागे ते माळीन नावाचं गाव कोसळलं होतं. ही देवानं मारलेल्या ठळक ठळक डुलकी आहेत. ते नजर हटी दुर्घटना घटी त्याच्यातला प्रकार येतो. बसा रावसाहेब. विठाला विठाला लेकर कीर्तनात बसता हीच लय मोठी गोष्ट आहे महाराज. नाही पोरण कीर्तन नाही नाही आज तर ते मोबाईलमुळे लय अवघड झाले. बरं ही पिढी टॅलेंट बी तितकीच आहे, हुशार पण तितकीच आहे. लेकर एकदम शार्प आहेत. आहे की असं मायबाप. पुतना गेली, देवाला उचललं, स्तनपान करायला लागली. मागच्या जन्मातली रत्नमाला बलिराजाची मुलगी होती. देवाला दूध आणि विष पाजायची इच्छा होती. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. देवान तिचं दूध पिऊन टाकलं, विष पिऊन टाकलं. तिचे पंचप्राण ओढले. तिने संस्कृतमधून 2 वेळा म्हटलं मुंच मुंच म्हणजे सोड सोड. देवाने सांगितलं मावशे मला माझ्या आईनं फक्त पकडायचं शिकवलेलं आहे, सोडायचं शिकवलंच नाही. मी एकटं कोणाला पकडत नाही. ज्याला पकडलं त्याचा बेडा पार केल्याशिवाय पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आली परतोने. तू का पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्म नाही आला. या न्यायाने पुतना संपवली. तू शिकवण घाली हुंबरी, तू आपली मावशी मारी गेली. आणि ते महाराज म्हणतात एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. मग का काला खाण्याचा अधिकारी कोण? तुका म्हणे वाळवंट. बरवे नीट उत्तम. बर्व नीट उत्तम प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. राजस तामस सात्विक बर्व नीट उत्तम. वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे विठोबार कुमाई. जय जय विठोबार कुमाई. जय जय ठोबार कुमाई. ठोबार कुंडलिका वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज
आदिशक्ती मुक्ताबाई जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरु जोग की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय तोबा 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 एवढं खोदावं लागतं तेव्हा शिरा खाऊ घालतात तुम्ही हे फुकट आहे काय सगळं कष्टाचं आहे भाऊ विठाल विठाल विठाला 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 बरं लेकरं इतके गोडे मारा तुमच्या संस्थेतले सगळे असं वाटतं एकाला जावाई करून घ्या होता का अगं बाई लाजले वाटतं उपजवणी या पडते हो काला का उदय भात वैकुंठित व्हायचे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखी घालून वैकुंठ द्यायचे नाही कवळ काय काल्याचे एकमेका देवमुखी तू का म्हणे वाळवंट भरवे नीट उत्तम वैकुंठित व्हायचे नाही कवळ काही काल्याचे ठळक बातम्या संपल्या इथून पुढे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम 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 ऐसे देई प्रेम काही ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा किंवा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी तारू भवसागरीचे उचनीचा अधिकारी इथून पुढे भगवंताच्या गोकुळातल्या चरित्राचा उल्लेख करायचा आहे देवाचे चरित्र 4 ठिकाणी गोकुळातलं वृंदावनातलं मथुरेतलं आणि द्वारकेतलं भगवान गोकुळात 5 वर्ष वृंदावनात 6 वर्ष मथुरेत 14 वर्ष आणि द्वारकेत 100 वर्ष राहिले होते आता आकड्यांची बेरीज करा 5 आणि 6 11 14 25 आणि 100 100 भगवान कृष्ण मृत्यूलोकात 125 वर्ष राहिलेत 125 या आकड्याचे टोटल काय येते हो 125 याची बेरीज काय येते बेरीज 1 आणि 2 3 आणि 5 8 याच्या जीवनात 8 आकड्याला फार महत्व आहे अवतार कितवा आईच्या पोटी कितव्या क्रमांकाने आला ज्या दिवशी जन्माला तिथे काय होती आईच्या समोर जेव्हा उभा राहिला तेव्हा किती वर्षाच्या रूपात होता याची नावही 8च आहे लाला कृष्ण युगल कृष्ण राधा कृष्ण गोपाळ कृष्ण श्रीकृष्ण भगवान कृष्ण योगेश्वर कृष्ण राधा कृष्ण याची नावही 8 आहे याला बायका बी 8च होत्या रुक्मिणी जामवंती सत्यभामा कालिंदी मित्रबिंद्या लक्ष्मणा भद्रा नागनजिती याला बायकाही 8च होत्या याला मित्र बी 8च होते पेंद्या सुदाम्या वेळ्याबकळं बरीभ्रद श्रीदामा बिल्वमंगल मधुमंगल हे सगळे त्याचे 8च आहे याच्या जीवनात 8 आकड्याला फार महत्व आहे 8 मराठीत असा आकडा आहे त्याला कुठेच गाठ नाही सगळ्या आकड्यांना गाठ आहे एकाला वरती 2 बाजूला 3 मध्ये 4 खाली 5 वरती 6 सेंटरला 7 मुंड केलाय 8 गाठच नाही 8 हा बिना गाठीचा आकडा आहे बरेच लोक आतल्या गाठी जास्त म्हणून बोललो तुम्ही आठवा मधुसूदन सत्ययुग संपलं द्वापारयुगाला सुरुवात झाली वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नैनी वाहे तोय सांगे तसे भगवंताला 3 बायका आहे लीलादेवी भ्रूदेवी श्रीदेवी देवाला 3 बायका लीलादेवी भूदेवी आणि तिसरी श्रीदेवी कोणती ती नाही जान्हवीची माई नाही ती तर पाण्यात बुडून मेली श्री म्हणजे संपत्ती धरतीनं गाईचं रूप घेतलं ती ब्रह्मदेवाकडे गेली ब्रह्मदेव देवाचा मुलगा आहे डायरेक्ट मालकाकडे गेली नाही पूर्वी मर्यादा होती पूर्वी पती पत्नी ज्येष्ठा श्रेष्ठांसमोर एकमेकाशी बोलत नव्हते बायकोला नाव घेऊन हाका मारत नव्हते अहो का हो असं बोलायचे रिस्पेक्ट देऊन बोलायचे आता का रे चहान रे एकानाशीच हाक मारली का रे बायको म्हणे कोण आहे रे काय लाज राहिली नाही अहो किती रिस्पेक्ट देऊन जुन्या काळातले लोक पत्नीशी बोलायचे परवाच्या दिवशी शरद बाबा एक माणूस बस स्टँडवर बोलत होता हॅलो ऐक ना पिल्लू
जेवलं का पिल्लू? झोपलं का पिल्लू? म्हटलं अर्ध्या तासानंतर मी म्हटलं दादा बकरीचं की कोंबडीचं? काय म्हणले महाराज काय बोलता तुम्ही? 15 दिवस अगोदर माझं लग्न झालं, माझ्या मिसेसला मी पिल्लू म्हणत होतो. म्हटलं गदड्या, बायकोला पिल्लू म्हणतो, तिला पोरं झाल्यावर तिला हिडंबा म्हणणार आहे का तू? अरे लाजच राहिली नाही, मर्यादा राहिली नाही. जुन्या काळात जर गावाच्या वेशेतून माय माऊली आली तर पायातल्या वाहना हातात उचलून घ्यायची. आता सुनबाई उच्च टाकायची चप्पल सासऱ्याजवळ देते, मामा याला पॉलिश मारून आणा. मामालाही लाज राहिली नाही, मर्यादा राहिली नाही. ब्रह्मदेवाकडे गेली, ब्रह्मदेव भगवंताकडे गेले. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभ नारायण जगत व्यापक सगळ देवादेव कृपा केशव आनंद मानव सदा शिवा सहस्वरूप. भगवंताची स्तुती केली, देवाला अवतार घ्यायचं सांगितलं. मथुरा मंडळ, शूरसेन, शूरसेनाचा मुलगा वसुदेव, वसुदेवाच्या 7 बायका, शेवटची माता देवकी. देवकीच्या उदरामध्ये जन्माला यायचं आहे. मागच्या जन्माचं त्या ठिकाणी उष्ण फेडायचं आहे. मागच्या जन्मात ती अदिती होती, या जन्मामध्ये आता देवकी आहे. भगवान तिथे अवतीर्ण होणार आहेत. 6 मुलं मारले, 7वा गर्भपतन पावला. 8व्यांदा संसाराला सुरुवात झाली. कंसानं 20,000 सैनिक त्या गर्भगृहाच्या आजूबाजूला उभे केले. श्रावण महिना, वर्षा ऋतू, बुधवार दिवस, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी, रात्रीची वेळ आहे. कंसाचं सगळं सैन्य उभं आहे. आणि काय चमत्कार झाला. खुल गए ताले सारे वय क्या बात हो गई, खुल गए ताले सारे वय क्या बात हो गई. आज जन्मे कन्हैया करामात हो गई, आज जन्मे कन्हैया करामात हो गई. आज जन्मे कन्हैया करामात हो गई, आज जन्मे कन्हैया करामात हो गई. खुल गए ताले सारे वही क्या बात हो गई, खुल गए ताले सारे वही क्या बात हो गई. आज जन्मे कन्हैया करामात हो गई, आज जन्मे कन्हैया करामात हो गई. आज जन्मे कन्हैया करामात हो गई, आज जन्मे कन्हैया करामात हो गई. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान प्रकट झाले. क्रूर कंसाच्या बंदीशाळेत पहारे करी होते झोपेत. देवकी माता झाली प्रसूत, उघडीले दारे सारे अवचित. जोबळ जोजले भगवान प्रकट झालेत. नंदाच्या घराला मज नाही, गोकुळाला माया उपजले. तेथे ठेवी मजा आणि येथे उचलला कमळापती. पाहिजे बंधन गळती. विजांचा कळकाळ, ढगांचा कळकाळ, पावसाची रिपरिप, शेषांचं तर धरलं. यमुनेनं वाट दिली, गोकुळामध्ये गेले. योग मायला डोक्यावर घेतलं. वसुदेव परत आले. भगवंताला नंदाची बहीण सुनंदा यशोदा मातेच्या जवळ ठेवलेलं आहे. सगळे झोपलेले. माया खाली अस्त्र रक्ष बाळा. नंदाच्या बहीण सुनंद्यानं पाहिलं. नंद भैया व नंद भैया क्या हुआ सुनंदा. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल. आनंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की जय हो बाल गोपाल की. जय कन्हैया लाल की जय हो बाल गोपाल की. हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल. हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की. कोटि ब्रह्मांड के आधिपति लाल. कोटि ब्रह्मांड के आधिपति लाल. गैया चराने आए जय हो पशुपाल. गैया चराने आए जय हो पशुपाल. आनंद के आनंद भयो जय कन्हैया लाल. आनंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. गोपाल कृष्ण भगवान की जय. चला देव रांगायला लागले. रांगतात ना इकडे. रांगायला काय म्हणतात इकडे? रांगणेच म्हणतात. शुद्ध मराठी तुमची. आमच्या भागात त्याला हंबा हंबा म्हणतात. हंबा 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 हंबा. माईलाही गोड बोलते. डिगी डिगी बाला स्वयंपाक चावला, जेवायला चावलं, डिगी डिगी बाला. एका बाईनं पोऱ्याला पाळण्यात टाकलं. झोका देऊन गाणं म्हणायची. दिल्लीचे केले किल्ले, सुरतचा केला भाला, पप्या माझा दारू प्याला, अख्ख्या ढोरकींमध्ये धिंगाणा केला. देव रांगायला लागले. डाव्या गुडघ्याने रांगत
आई मला लोणी दे म्हणत डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी वाळत डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी म्हणत ए आई मला लोणी दे म्हणत 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 डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत तळवे तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत एवढा शब्दार द्या बा मला आजीला विचारून घ्या एकदा हा फोन लावून मी चाललो म्हणा महाराज टेन्शन मध्ये आले ते काय करावं तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत देव रांगायला लागले रांगता चालायला लागले चालता बोलायला लागले पुढे बहुत करणं थांबणार रे झालं ना थोडंसं राहिलं 10 मिनिटं राहिले बरोबर जा लय अर्जंट आहे विठ्ठल आईच्या मांडीवरती जाऊन बसले माँ मेरी प्यारी माँ मेरी अच्छी माँ मेरी बहुत सुंदर माँ देखो माँ तू भी गोरे पिताजी गोरे दाऊ भैया गोरा सरा घर बार गोरा मैं अकेला काला हूँ माँ तू भी गोरे पिताजी गोरे दाऊ भैया गोरा सारा घर बार गोरा मैं अकेला काला हूँ यशोमती मैया से बोले नंद ला राधा क्यों गोरी मैं क्यों काला बोली मुस्कुराती मैया सुन मेरे प्यारे गोरी गोरी राधिका के नैन गजरा रे काली नैन वाली ने कैसे जादू डाला इसलिए का ना माना और एक सफेद झूठ बोली सच है बता मैं काला क्यों तू भी गोरे पिताजी गोरे दाऊ भैया गोरा सारा घर बार गोरा देखो माँ कल मुझे राधा मिली थी उसने कहा कि तू भी गोरे पिताजी गोरे दाऊ भैया गोरा है क्यों समझा रहा हूं मैं तुझे लाडला कन्हैया मेरा काली कमली वाला इसलिए काला जरा इतना